नमस्कार. लीना सोहनी यांच्या आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातील कथा मी सादर करीत आहे. मूळ लेखिका सुधा मूर्ती, सादरकर्ती स्वाती पाटील. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे चिकटगुंडा. काही वर्षांपूर्वी मी गावाला जायला निघाले होते. मी ट्रेनच्या डब्यात चढण्याच्याच तयारीत होते. एवढ्यात प्लॅटफॉर्मवरून मला दुरून व्यंकट चालत येताना दिसला. मी व्यंकटला कितीही गर्दीतून, कितीही दूर अंतरावरून सहज ओळखू शकते. तो उंच आणि लुकडा असून नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यात असतो. त्याला बघताक्षणी मी घाईघाईनं डब्यात चढले. त्याचं माझ्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून मी खूप काळजी घेतली. मी डब्यात चढून घाईघाईनं एसी कूपमध्ये जाऊन माझ्या जागेवर बसले. एकूण 4 जागा होत्या. त्यापैकी 3 जागांवर आधीपासूनच प्रवासी येऊन बसले होते. माझी जागा खिडकीजवळ होती. मी घाईनं बॅगेतून पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. इतक्यात माझ्या कानांवर शब्द पडले. "ओ, तुम्ही आहात होय? माझं नशीब किती चांगलं आहे बघा. नेमक्या तुम्ही सुद्धा याच ट्रेनमध्ये आहात. मी सुद्धा याच ट्रेननं चाललोय." मी पुस्तकातून डोकं वरही करून न बघताच मला कळलं, तो व्यंकटच होता. एखाद्या नारळाच्या उंचच उंच झाडासारखा तो माझ्या पुढ्यात होता. हो, हो, मी चाचरत म्हणाले आणि नेहमीप्रमाणे त्याचं माझ्या बोलण्याकडे काडी इतकंही लक्ष नव्हतं. "मगाशी वाटलंच मला, तुम्ही डब्याच्या बाहेर उभ्या होता ना, पण मग अचानक कुठे गायब झालात? त्यामुळे मला खात्री वाटेना. मग मी तुमच्या शोधात निघालो. आता एवढ्या मोठ्या ट्रेनमध्ये तुम्हाला कुठे आणि कसं शोधायचं, हा मला प्रश्नच पडला होता. पण माझं नशीब बघा, मी पाहिलेल्या पहिल्याच डब्यात तुम्ही सापडलात." असं म्हणून तो मोठ्यांदा हसला आणि विनोद करत म्हणाला, "तुमच्या त्या कॉम्प्युटरच्या सर्चपेक्षा माझा सर्च भारी आहे बरं का." मग त्यानं कंपार्टमेंटमध्ये एकवार नजर फिरवली. "अरे, इथे तर सगळ्या जागा भरलेल्या दिसतायत." असं म्हणत माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला तो म्हणाला, "सर, आमची दोघांची खूप चांगली मैत्री आहे. पण गेली बरीच वर्ष आमची गाठभेट झाली नव्हती. तेव्हा प्लीज तुम्ही माझ्या जागी जाऊन बसाल का?" तो प्रवासी म्हणजे 25शीतला तरुण होता. कानात हेडफोन लावून गाणी ऐकत बसला होता. त्यामुळे त्याला व्यंकटचं बोलणं बहुधा नीट ऐकू आलं नसावं. पण एकंदर काय चालू आहे याचा अंदाज त्याला आला असावा. मग तो म्हणाला, "तुमचा सीट नंबर काय?" त्यानं जागा बदलायला नकार द्यावा, अशी मी देवाची मनापासून प्रार्थना करत होते. पण माझं दुर्दैव, तो तरुण राजी झाला. त्यामुळे आता पुढच्या 8 तासांच्या प्रवासात सर्व वेळ व्यंकट माझ्या शेजारच्या सीटवर असणार होता. मी व्यंकटला गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासून ओळखते. तो स्वभावानं सज्जन आहे. सर्वांना नेहमी मदत करतो. फक्त व्यंकटच्या स्वभावातील एक मेख आहे. ती म्हणजे तो अतिशय जास्त बोलतो. समोरच्या माणसाचं आपल्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही, तो आपलं बोलणं ऐकतोय की नाही, याच्याशी त्याला काही देणं-घेणं नसतं. ट्रेननं स्टेशन सोडलं आणि व्यंकटनं कुठल्यातरी निरर्थक गोष्टीबद्दल बडबडायला सुरुवात केली. जरा वेळानं माझं त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि माझं मन भूतकाळात गेलं. मला या व्यंकटच्या संदर्भातील अनेक गोष्टी एक-एक करत आठवू लागल्या. शाळेत असताना व्यंकट वादविवाद मंडळात होता. वादविवाद स्पर्धेमध्ये प्रत्येक वक्त्याला बोलण्यासाठी 3 मिनिटांचा अवधी द्यायचा, असं ठरलेलं होतं. पण त्यानं बोलायला सुरुवात केली, की तो प्रस्तावनेला 4 मिनिटं घ्यायचा. त्याच्या या बडबडीचा वर्गातल्या आम्हा सर्वांनाच कंटाळा यायचा. शिक्षक सुद्धा त्याला त्याबद्दल वारंवार रागवत. "अरे जरा कमी बोलत जा," अशी समज देत. पण त्यावर तो खुशाल म्हणायचा, "सर, मला शाब्दिक अतिसार झालेला असून त्याला माझा काहीही इलाज चालत नाही." अखेर आमच्या वर्गातल्या सर्वांच्याच त्याचं हे वागणं अंगवळणी पडून गेलं. पण तो मात्र
सुधारला नाहीच. एकदा आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. व्यंकटनं भाषण सुरू केलं. खरं तर प्रत्येकाला 3 मिनिटांचा वेळ देण्यात येत होता. पण आमच्या शिक्षकांना व्यंकटची अति बोलण्याची सवय ठाऊक असल्यानं त्यांनी 2 मिनिटांनंतरच घंटा वाजवली. त्याकडे दुर्लक्ष करून व्यंकटचं भाषण सुरूच होतं. परत एकदा घंटा वाजली. व्यंकटनं आता भाषण थांबवावं असा इशारा देणारी ती घंटा होती. त्यावर त्यानं शिक्षकांसमोर टेबलावर असलेली घंटी खुशाल उचलून खिशात टाकली आणि भाषण सुरूच ठेवलं. 1 मिनिटानंतर शाळेच्या शिपायानं त्याच्या समोरचा माईकही उचलून नेला. मग मात्र त्याचा नाईलाज झाला आणि व्यंकटला खाली बसावं लागलं. व्यंकटला मात्र त्याच्या वक्तृत्वासाठी कधीही एकही बक्षीस मिळालं नाही. वर्गातल्या कुठल्याही उपक्रमात जोडीदार म्हणून व्यंकट कधीही कुणाला नको असायचा. कारण त्याची ती सततची बडबड म्हणजे सर्वांसाठी डोकेदुखीच होऊन बसली होती. शिवाय तो ज्या गटात असेल त्या गटाचं काम कधीच वेळेत संपायचं नाही. त्यामुळे हा नक्की ॲस्पिरिन किंवा डोकेदुखीचं बाम बनवणाऱ्या कंपनीचा चेअरमन होणार, असं आम्ही म्हणायचो. निदान या अशा कंपन्यांचा तो अत्यंत उत्कृष्ट सेल्समन तरी नक्कीच झाला असता. आम्ही सर्वजण पदवीधर झाल्यावर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण व्यंकटनं मात्र यातलं काहीच केलं नाही. त्याला वडिलोपार्जित बरीच संपत्ती मिळाली. त्यानं मिळालेला पैसा खूप हुशारीनं आणि व्यवस्थित गुंतवला व त्याला त्याचं नियमित उत्पन्न सुरू झालं. काही काळानंतर आमच्या वर्गातल्या सर्वांची एक-एक करत लग्न होऊ लागली. या बडबड्या व्यंकटला बायको कशी मिळणार याची आम्हा सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. या व्यंकटला जर बहिरी बायको मिळाली तरच ती त्याच्याजवळ नांदेल, नाहीतर लग्नानंतर वर्षभरातच ती पळून जाईल. अशी आम्ही गमतीनं बेटसुद्धा लावली होती. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं. त्याची बायको लता अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी आणि शांत होती. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर मी एक दिवस लताला विचारलं, "लता, तू हे व्यंकटचं इतकं जास्त बोलणं कसं काय गं सहन करतेस?" त्यावर ती हसून म्हणाली, "त्यात काय, अगदी सोप्पं आहे. ते बोलू लागले की शेजारी रेडिओ चालू आहे असं मी समजते." "अगं हो, पण रेडिओ आपल्याला बंद करता येतो ना." "वेल, मी माझ्यापुरते माझ्या मनाचे दरवाजे बंद करून घेते." इतकंच. तेवढं एक सोडलं तर एक पती म्हणून ते फार चांगले आहेत. ते माझ्याशी आणि माझ्या माहेरच्या माणसांशी खूप चांगलं वागतात. ते माझ्याकडे खूप नीट बघतात, लक्ष देतात. आता असतात काही माणसं अशी बोलकी. लता आपल्या पतीविषयी प्रेमानं बोलली. या व्यंकटला माणसं जमवायची, लोकांना जेवू घालायची, सणासमारंभाची अतोनात हौस होती. त्याला जेव्हा बाळ झालं, तेव्हा त्यानं आम्हा सर्वांना घरी जेवायला बोलावलं. त्यानं बोलावलेल्या वेळेत मी तिथे हजर झाले. पण त्याची इतर मित्रमंडळी मात्र मुद्दाम चांगली तासभर उशिरा आली. जितकं उशिरा येऊ, तितकी व्यंकटची टकळी कमी ऐकावी लागेल, असा त्यांचा होरा होता. मी मात्र त्यांच्या इतकी चालाख नसल्याने तिथे वेळेवर जाऊन पोचले आणि फसले. मी व्यंकटच्या घरी पोहोचताच व्यंकटची बडबड सुरू. लताचं गर्भारपण, तिच्या वेदना सुरू झाल्या, त्याचं वर्णन, तिचं बाळंतपण, त्यानंतर त्या बाळाचं लसीकरण आणि त्या क्षणापर्यंतची बाळाची झालेली प्रगती. त्या प्रगतीचा प्रत्येक टप्पा, सगळं कसं अगदी तपशीलवार चालू होतं. आपण बरोबर आणलेली भेटवस्तू तिथेच टेबलावर ठेवून तिथून काढता पाय घ्यावा, असं माझ्या सारखं मनात येत होतं. व्यंकटच्या सहवासात वेळ घालवायचा प्रसंग ओढवलाच तर काय खबरदारी घेतली पाहिजे, हा धडा मी त्या दिवशी शिकले. मला आणखीन एक प्रसंग आठवला. एक दिवस व्यंकट अचानक माझ्या घरी आला. सहज गप्पा मारण्यासाठी हजर झाला. व्यंकट स्वभावानं इतका चांगला होता की त्याचं स्वागत न करता त्याला परत पाठवणं माझ्या जीवावर आलं. पण मी त्याला म्हणाले, "मी जरा घाईत आहे. तुम्हाला माझ्याशी काही खास काम वगैरे आहे का?" "नाही, नाही.
काम असं काहीच नाही, तो म्हणाला. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गेलात तरी चालेल. मी इथेच तुमची वाट बघत बसेन. त्याचे हे उद्गार ऐकून माझ्या घरच्या माणसांच्या पोटात गोळा आला. कारण व्यंकटला इतका वेळ सहन करण्याची ताकद कुणाच्याच अंगात नव्हती. मग मी त्याला म्हणाले, "मी तुमच्याशी 15 मिनिटं बोलेन. मग मला थोडं निघायला हवं." व्यंकट म्हणाला, "ठीक आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं होतं, की मी घर बांधायला काढलंय. आता पुढची 15 मिनिटं हा अखंड बोलणार, हे मला कळून चुकलं." व्यंकट म्हणाला, "माझ्या आजोबांनी बांधलेलं घर खूप मोठं आहे, हे तुम्ही पाहिलेलंच आहे ना? हे घर बांधताना त्याने इतकं सिमेंट वापरलं, की त्यात आरामात 4 घरं बांधून झाली असती. नुसतं स्वयंपाकघरच इतकं मोठं होतं, की 100 माणसं सहज मावली असती. अगदी एखादं छोटंसं लग्नसुद्धा त्या घरात पार पडलं असतं. ते घर 3 मजली होतं. तुम्हाला माहीतच आहे, माझे वडील एकुलते एक. त्यांना भावंड नव्हतं. त्यांना हे घर वारसा हक्काने मिळालं. मग त्यांनी त्यांच्या वास्तुतज्ञ मित्रांच्या सांगण्यावरून त्या घरात काय वाट्टेल ते बदल केले. लोक जिथून प्रवेश करत ते दारच त्यांनी तिथून काढलं आणि घराच्या एका बाजूनं प्रवेशद्वार ठेवलं. त्यामुळे घराच्या कडेला असणारी खिडकी बंद झाली ना आणि इतकी सुंदर रेड ऑक्साईडची जमीन होती. तिथे सगळीकडे टाइल्स बसवून टाकल्या. पहिल्या मजल्याच्या भिंती पाडून तिथे त्यांनी प्रवचनासाठी मोकळा सभामंडप बनवला. आता ही प्रवचनं ऐकायला येणारे लोक इतके म्हातारे असत. त्यांना जिन्याच्या सुद्धा पायऱ्या चढायला यायच्या नाहीत. मग त्यांच्यासाठी त्यांनी लिफ्ट बसवून घेतली. त्यानंतर त्यांनी झोपायची खोली पाडली. असं घराच्या नूतनीकरणासाठी त्यांनी इतका पाण्यासारखा पैसा खर्च केला, की त्यात त्यांना एक नवीन घर बांधता आलं असतं. या वडिलोपार्जित घरात माझ्या वडिलांनी इतके बदल केलेले माझ्या आईला मुळीच आवडले नाही. मग त्यामुळे हे घर पाडून त्या जागी नवीन बंगलाच बांध बाबा, असं तिनं माझ्या मागे तगादा सुरू केला. या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहायला माझ्या बायकोला, लताला खूप आवडायचं. कारण तिथे राहणं खूप सोयीचं पडायचं. शिवाय घराजवळ चांगल्या शाळा, दुकानं असं सगळंच आहे. शेजार-पाजारही चांगला आहे, वस्ती चांगली आहे. आमच्या घराच्या समोरच मोठी बाग आहे. ते जवळ खासगी उद्यान असल्यासारखंच आहे हां. पण त्याची देखभाल मात्र बंगळूर कॉर्पोरेशन करतं. कधी-कधी तर वाटतं, की हे आपल्या मालकीचंच उद्यान आहे की काय? त्याची ही बडबड थांबतच नव्हती. मग मी मध्येच म्हणाले, मला सांगा, आता हे घर तुम्ही नक्की बांधणार कसं आहात?" त्यावर तो म्हणाला, "हो, मला तर सर्वांच्याच मनाजोगतं करायला हवं. सर्वांनाच खुश ठेवायला हवं ना. आमच्या घरात लोक आहेत 5, पण मतं विचाराल तर 50. आता तर माझा मुलगा सुद्धा या सगळ्या चर्चेत भाग घेतो. आम्ही आता राहतं घर पाडून त्या जागी पूर्णपणे नवीनच घर बांधतोय. मी माझ्याबरोबर माझ्या घराचा प्लॅनच आणलाय. तुम्हाला दाखवते बघा. एक वेळ बंगलोर कॉर्पोरेशन माझा हा घराचा प्लॅन मंजूर करेल, पण आमच्या घरचे नाही हं करणार. त्यामुळे आधी मी तो माझ्या घरच्यांकडून मंजूर करून घेतला आणि आता कॉर्पोरेशनची मंजुरी मिळवायला चाललोय. त्यानंतर त्यानं तो घडी केलेला प्लॅन उघडून माझ्यासमोर टेबलावर पसरला. मी त्यातल्या काही ड्रॉइंग्जवरून नजर फिरवली. पण मला खरोखरच त्यात काही रस नव्हता. मला वाटलं, आता व्यंकटला जायला सांगायची चांगली संधी चालून आली आहे. मी म्हणाले, मला वाटतं तुम्ही आता ताबडतोब कॉर्पोरेशनमध्ये जा. त्यांचं डिपार्टमेंट बंद व्हायची वेळ आली आहे ना." "ओह, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. माझा एजंट आहे ना तिथे. तिथला अधिकारी आला, की मला लगेच फोन करायला सांगितलंय मी त्याला. आणि त्यात तर आता जेवणाची सुट्टी असेल ना, त्यामुळे जरा वेळ तो अधिकारी येणारच नाही." आता हा व्यंकट अजून 2 तास असाच माझ्या घरी थांबणार की काय? या विचारानं माझ्या पोटातच गोळा आला. जसं एक मिनिट जात होतं, तशी मी जास्तच कंटाळत चालले होते. पण व्यंकटच्या हे लक्षात सुद्धा आलं नाही. तो म्हणाला, "हा प्लॅन बघा. हे घराचं प्रवेशद्वार. ही छोटी खोली दिसते आहे ना, तो खरं तर छोटा व्हरांडा आहे. पण इतर ठिकाणी जेवढा छोटा असतो, तेवढा छोटा नाही हं तो. आलेल्या लोकांना चप्पल इथेच काढून आत येता येईल. मी इथे बाक ठेवणार आहे
म्हणजे लोकांना आरामात बसून चपला, बूट वगैरे काढता घालता येतील. त्यानंतर आत गेल्यावर आणखी एक व्हरांडा आहे. इथे आलेल्या लोकांचं आम्हाला व्यवस्थित स्वागत करता येईल. औपचारिक पाहुण्यांना बसवण्यासाठी मी इथे सोफा सेट आणि थोड्या खुर्च्या ठेवणार आहे. आता आमच्या सध्याच्या घरात काय होतं, जो कुणी येतो, तो मुळी थेट बैठकीच्या खोलीतच प्रवेश करतो. लताला ते नाही हो आवडत आणि तिनं केलेल्या सूचनांचं मला पालन केलंच पाहिजे. कारण घरात सदा सर्वकाळ तीच असते ना. एवढ्यात त्याचा सेलफोन वाजला. तो फोनवर म्हणाला, "हो, हो, ठीक आहे." मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला. कॉर्पोरेशनमधला अधिकारी आलेला दिसतोय, मी मनात म्हटलं. पण त्यानं लगेचच फोन ठेवला आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाला, "कॉर्पोरेशनचा इंजिनियर आज रजेवर आहे. म्हणजे काय, आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मी आता तुम्हाला अगदी एकेका खोलीबद्दल नीट समजावून सांगतो." "पण तुम्हाला तसं करण्याची काहीच गरज नाही व्यंकट," मी म्हणाले. "आजकाल तर कॉम्प्युटरवर घराची 3 डायमेन्शनल चित्र दिसतातच ना. अगदी प्रत्येक खोलीतून अक्षरशः चालत गेल्यासारखं दिसतं ना आपल्याला, असं पाहताही येतं." हो, हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरं झालं, मी माझा लॅपटॉप बरोबरच आणलेला आहे. मी दाखवतो ना तुम्हाला." त्यानं घाईघाईनं लॅपटॉप उघडला. आता मी पुरती बंदिवान झाले आहे, हे मला कळून चुकलं. मला ती टीव्हीवर पाहिलेली जाहिरात आठवली. फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं. मग मी सगळा धीर गोळा करून उठून उभी राहिले. हा प्रकार इथेच संपवायचा अशा निर्धारानं त्याला म्हणाले, सॉरी व्यंकट, मला बाहेर जायचंय." त्यावर तो हसून म्हणाला, "जरा वेळापूर्वी तुमचा ड्रायव्हर जेवायला गेलाय. मला खिडकीतून दिसला ना तो जाताना. आता तुम्हाला नाहीतरी तो परत येईपर्यंत थांबावंच लागणार आहे ना. त्यामुळं आता मला तुमच्याकडून 1-2 सूचना हव्या आहेत." एवढं बोलून तो म्हणाला, बरं मग मी कुठं होतो?" "तुम्ही बराच वेळ इथे माझ्या समोर आहात." उपरोधानं म्हणाले. पण नेहमीप्रमाणे माझा उपरोध व्यंकटच्या लक्षातच आला नाही. तो म्हणाला, "ओह! मला वाटलं मी माझ्या घराच्या व्हरांड्यात होतो." तो एकीकडे त्याचा लॅपटॉप सुरू करत होता. मग मीही सगळा धीर गोळा करून उठून उभी राहिले. हा प्रकार इथेच संपवायचा अशा निर्धारानं त्याला म्हणाले, सॉरी व्यंकट, मला बाहेर जायचंय." त्यावर तो हसून म्हणाला, "जरा वेळापूर्वी तुमचा ड्रायव्हर जेवायला गेलाय. मला खिडकीतून दिसला ना तो जाताना. आता तुम्हाला नाहीतरी तो परत येईपर्यंत थांबावंच लागणार ना. त्यामुळं आता मला तुमच्याकडून 1-2 सूचना हव्या होत्या." एवढं बोलून तो म्हणाला, "बरं मग मी कुठं होतो?" "तुम्ही बराच वेळ इथे माझ्यासमोर बसून आहात." मी उपरोधानं म्हणाले. पण नेहमीप्रमाणे माझा उपरोध व्यंकटच्या लक्षातच आला नाही. तो म्हणाला, ओह! मला वाटतं मी माझ्या घराच्या व्हरांड्यात होतो." आणि मग त्याने त्याचा लॅपटॉप सुरू केला. आता माझी धिटाई जरा वाढली होती. त्याची बडबड थांबवण्याचा मी आणखीन एक प्रयत्न करून पाहिला. मी उठून सरळ घराच्या दाराच्या दिशेनं चालू लागले. चालता चालता म्हणाले, "व्यंकट, त्यापेक्षा आपण असं करूयात का? आता मी स्वतःच एक दिवस तुमच्या घरी येईन. तिथे लतासुद्धा असेल. मग आपण एकत्र बसून सगळी तपशीलवार चर्चा त्याच वेळी करूया ना." मी सरळ घरातून बाहेर पडले. तोही उठून माझ्या मागोमाग येईल या आशेनं. आता मात्र व्यंकटला उठून बाहेर जाणंच भाग पडलं. चहावाल्या पोऱ्याच्या आवाजानं मी भानावर आले. भूतकाळातून परत वर्तमान काळात आले. व्यंकटची बडबड चालूच होती. जुने एक एक प्रसंग आठवल्यानंतर आता आज परत त्याची ती नेहमीची बडबड मी सहन करू शकेन ह्याची काही मला खात्री नव्हती. त्याच्यापासून सुटका करून घ्यावी या एकमेव उद्देशानं मी ट्रेनमधील स्वच्छतागृहाचा आसरा घेतला. पण तेथील स्वच्छता लक्षात घेता 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ तिथं घालवणं मला अशक्यच होतं. मी परत आल्यावर व्यंकटनं आता त्याच्या जपान दौऱ्याविषयी मला सांगण्यास सुरुवात केली. आता जपान देशाविषयीची सर्व माहिती ऐकण्याची मी मनाची तयारी केली. जपानमधील दरडोई उत्पन्न, तेथील लोक आणि व्यंकट त्या प्रवासासाठी घरातून बाहेर पडल्याच्या क्षणापासून ते परत आल्याच्या क्षणापर्यंतचं प्रवासाचं वर्णन.
व्यंकटचं तोंड चालूच होतं. जपानी माणसं अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्या मनात काय आहे, हे ती मोकळेपणानं कधीच सांगत नाहीत. वरकरणी ती माणसं अत्यंत शांत, गंभीर वाटतात. पण खरं तसं नसतं. आतून मात्र ती तशी नसतात. कुणालाही, कशालाही नाही म्हणणं त्यांना फार जड जातं. त्यांच्या देशात नाही म्हणणं हे असंस्कृतपणाचं लक्षण समजण्यात येतं. अचानक मी त्याला म्हणाले, "अरे खरंच की, व्यंकट, तुम्हाला ती चिकटगुंड्याची गोष्ट ठाऊक आहे का हो?" मी काय बोलते आहे ते व्यंकटच्या लक्षात न आल्यामुळे तो क्षणभर विचारात पडला. मी लगेच म्हणाले, "जपानमध्ये एखाद्या घरी एखादा पाहुणा फार जास्त वेळ रेंगाळला आणि जर तो काही केल्यात जातच नसला, तर त्या घरातील यजमान घरातून झाडू बाहेर आणून त्याच्यासमोर उलटा टेकवून ठेवतो. कधी-कधी घरातल्या माणसांना कामाची घाई असते. त्यांना त्या पाहुण्यांचं आगत-स्वागत करत बसायला वेळच नसतो. पण त्याला थेट कसं सांगणार? पण मग यजमानानं असा उलटा झाडू समोर ठेवला, की त्या पाहुण्याच्या ते लक्षात येतं आणि तो अदबीनं निघून जातो. अशा चिकटपणे दुसऱ्यांकडे थांबणाऱ्या माणसाला तिकडे स्टिकी बॉटम म्हणतात, म्हणजे चिकटगुंडा. अरे वाह! व्यंकट म्हणाला. फारच छान कल्पना आहे हं. मी लताला सांगेन. कधी-कधी काही माणसं आमच्या घरी बसायला म्हणून येतात आणि काही केल्या जाण्याचं नावच घेत नाहीत. मग मी असा उलटा झाडू ठेवत जाईन. पण व्यंकट, आपल्या देशात कुणाला हे काही समजणार सुद्धा नाही. कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या अंगी एवढी संवेदनशीलताच नाही. व्यंकट, तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात, असं मी केवळ मनातल्या मनात म्हणाले. पण ते मी त्याला उघडपणे कसं सांगणार? एवढ्यात माझं स्टेशन आलं. मला अतिशय आनंद झाला. मला असा प्रश्न पडला होता, हा व्यंकट असा का बरं आहे? त्याला कसलीही जाणीव नाही. किती बोलतो हा? कदाचित त्याच्या अंगात प्रचंड उत्साह, ऊर्जा असेल, पण ती खर्च करण्यासाठी त्याला कोणताही छंद नाही, सामाजिक जबाबदारीची जाणीव नाही, आयुष्याला काही ध्येय नाही. त्यामुळं असे असेल का? की त्याच्या मनात कसली तरी सुप्त भीती, काळजी असेल? देव जाणे. पण तो सर्व वेळ नुसता बडबड करण्यातच त्याच्या अंगची सगळी ऊर्जा खर्च करत असतो. मी उतरण्याची तयारी सुरू केली. अचानक व्यंकट भानावर येऊन म्हणाला, "अरे, माझ्या स्टॉपचं काय झालं? तो कुठे गेला?" मग त्याच्या लक्षात आलं. त्याचं स्टेशन केव्हाच मागे राहिलं होतं. धन्यवाद.